जिथं जिथं स्नोफॉल होतो तिथं राहणाऱ्या लोकांची किती मज्जा असेल ना, किती छान वाटत असेल त्यांना, हे आपल्याला नेहमीच वाटतं. पण छान तर वाटतंच, पण काळजीसुद्धा तेवढीच घ्यावी लागते. तर इथं प्रत्येक जे घरामध्ये जेवढे कनेक्शन्स असतील तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गरम आणि थंड पाण्याचा सप्लाय असतो. तर ज्या वेळेला टेम्परेचर हे मायनसमध्ये जातं, फ्रीजिंग ला जातं आणि स्नोफॉल होणार असतो, तर त्यावेळेला फ्रीजिंग वॉर्निंग्स असतात. तर त्यावेळेला तुम्हाला घरात जे नळ असतील ते सर्व नळांची ड्रीप चालू ठेवावी लागते. म्हणजे ते नळ थोडे थोडे ऑन ठेवावे लागतात. शक्यतो गरम पाण्याचा ठेवला जातो, कारण ते लवकर गारटतं. तर असं का, तर इथं पाण्याचं कनेक्शन हे भिंतींमध्ये पसरलेलं असतं घरभर. तर जर ते पाईपांमधलं पाणी गोठलं तर अशा वेळेला पाईप बस्ट होतात, म्हणजे फुटतात आणि घरामध्ये खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यावेळेला. आणि लेबरसुद्धा इथं इझिली मिळत नाही, आणि मिळालेच तर त्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. तर असा हा स्नो कधी कधी डोक्याला तापसुद्धा ठरू शकतो.